नमस्कार विद्यार्थी मित्र. नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक छोटी छोटी 3 ज्योतिष सूत्र, ती 3 ज्योतिष सूत्र सुद्धा पत्रिका पाहण्यासाठी फार महत्वाची असते. आपल्याला त्या सूत्रांचा पत्रिका पाहताना वापर करायचा आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे काही वेळेला एखाद्याला मातृवियोग लवकर होतो. मातृवियोग झाला म्हणजे आईचं छत्र हरवलं गेलं, मातृछत्र हरवलं. लहानपणी असतानाच एखाद्याचं मातृछत्र हरवलं गेलं, मग असा योग त्याच्या आयुष्यामध्ये का आला? तर लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला पत्रिका पाहत असतो त्याला मातेचं स्थान कुठे आहे पत्रिकेमध्ये? मातेचं स्थान म्हणजेच चतुर्थ स्थान आहे, बरोबर आहे. मातेचं स्थान हे चतुर्थ स्थानावरून आपण मातेचा विचार केलेला. चतुर्थ भाव मातेचं स्थान, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये रवीपासून राहू केतूपर्यंत जे ग्रह आहेत त्याच्यापैकी मातेचा कारक ग्रह जो आहे तो म्हणजे चंद्र, बरोबर आहे. ओ चंद्रमा देखो असं आपण म्हणतो. म्हणजे चंद्र हा ज्योतिषशास्त्रामध्ये स्त्री ग्रह मानलाय आणि चंद्राला ओ चंद्रमा म्हणजे चंद्रामध्येच मा आलेली आहे आणि म्हणून आपण चंद्राला मातेचा कारक ग्रह असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून चंद्र हा मातेचं प्रभुत्व करत असतो, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजेच चतुर्थ भाव, चतुर्थेश आणि चंद्र यांच्यावरून आपल्याला मातेचा विचार करायचा आहे. म्हणजे मातेची आयु, मातेचं आयुष्य कसं असेल, ती दीर्घायुषी असेल की अल्पायुषी असेल, याच्यावरून आपल्याला पत्रिकेवरून ठरवायचं आहे. त्याच्यासाठी आता एक लक्षात घ्या, चतुर्थ भाव हा जो आहे चतुर्थ स्थान. पण समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये समजून घ्या, समजा शनी सारखा ग्रह इकडे आणि मंगळ इकडे, फर्स्ट हाऊस मध्ये मंगळ आहे. चंद्र हा मातेचा कारक आहे, परंतु समजा चंद्र इथे राहू युक्त आहे. लक्षात आलं, चंद्र राहू युक्त आहे. समजा एक उदाहरण म्हणून एक लक्षात घ्या, मेष लग्नाची कुंडली आहे. ही मेष लग्नाची समजा कुंडली आहे. आता लक्षात घ्या, चतुर्थ भाव मातेचा, चतुर्थेश आणि चंद्र यावरून आपण मातेचा विचार करणार आहोत. चतुर्थ भावामध्ये समजा इथे कर्क राशी आलेली आहे, म्हणजे कर्क राशीचा स्वामी कोण झालेला आहे? कर्क राशीचा स्वामी आहे या ठिकाणी चंद्र. हा जो चंद्र आहे चतुर्थ भावाचा अधिपती, हा अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे, वृश्चिक राशीमध्ये, चतुर्थेश अष्टमात. कुंडलीतली 6, 8 आणि 12 या स्थानांना आपण त्रिक स्थान असं म्हटलं जातं. हे रोगस्थान आहे, हे मृत्यूस्थान आहे, हे व्ययभाव आहे. ओके. चतुर्थेश चंद्र राहू युक्त अष्टमात वृश्चिकेत. आता चतुर्थ स्थानाचा अधिपती चंद्र राहू युक्त आहे, ग्रहण युक्त, म्हणजे तो पापग्रहाने युक्त झालेला आहे. चंद्र राहूचा मित्र नाही आहे, तर तो शत्रू आहे. म्हणजे चतुर्थेश चंद्र राहू युक्त म्हणजेच चतुर्थ स्थान ग्रहण युक्त झालं असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आता शनी सारखा जो ग्रह आहे याची तिसरी दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे, बरोबर आहे. चतुर्थ भावावर शनीची तिसरी दृष्टी आहे. शनीच्या दृष्टी आहेत ना 3, 7, 10. त्याच्यापैकी शनीची तिसरी दृष्टी कुठे आहे? चतुर्थ स्थानावर आहे. शनी हा एक पापग्रह आहे, मंगळ हा सुद्धा एक पापग्रह आहे. मंगळ प्रथम स्थानात आहे. जशी शनीला तिसरी, 7वी आणि 10वी दृष्टी आहे, तशीच मंगळाला 4, 7 आणि 8 दृष्टी आहे, बरोबर आहे. मंगळाची 4थी दृष्टी सुद्धा चतुर्थ भावावर आहे. ओके. आणि मंगळाची 8वी दृष्टी पुन्हा चंद्रावर आहे. शनीची 7वी दृष्टी सुद्धा चंद्र या ग्रहावर आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, चतुर्थ स्थान
या स्थानावर दोन पापग्रहांच्या दृष्ट्या शनी आणि मंगळ, शनीची तिसरी दृष्टी चतुर्थ स्थानावर, मंगळाची चौथी दृष्टी चतुर्थ स्थानावर. शिवाय चतुर्थ स्थानाचा अधिपती चतुर्थेश तो आहे चंद्र. मग चतुर्थेश इतर पत्रिकांमध्ये बाकीच्या लग्ना अनुषंगाने तो वेगळा असू शकतो, पण बाकीच्या पत्रिकांमध्ये सुद्धा जर चतुर्थ भावाचा अधिपती पापग्रहाने पीडित झाला, अशुभ स्थानात असेल आणि चंद्रासारखा ग्रह सुद्धा पापग्रहाने पीडित असेल, चंद्रावर सुद्धा पापग्रहांचा दृष्टीयोग होत असेल, चंद्र सुद्धा अशुभ स्थानात असेल, तर काही वेळेला या ठिकाणी मातृसुखामध्ये व्यत्यय येऊ शकतो, मातेच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. शनीची 7वी दृष्टी चंद्रावर पण आहे, मंगळाची 8वी दृष्टी चंद्रावर आहे आणि चतुर्थेश चंद्र राहूयुक्त अष्टमात. चतुर्थ स्थानावर शनी पण बघतोय, मंगळ पण बघतोय. या केसमध्ये आपण नक्कीच पत्रिका बघून म्हणू शकतो, जर एखाद्या बालकाची एखाद्या जातकाची पत्रिका असेल तर त्याला मातेचं सौख्य दीर्घकालीन कधीच मिळणार नाही. पत्रिका बघून तुम्ही बघता क्षणी, तुम्ही ही पत्रिका मुलाची बघता क्षणी सांगितलं पाहिजे की या मुलाला मातृवियोग लवकरच आहे, म्हणजेच याची माता लहानपणीच दगावू शकते की तिच्यावर तिच्या आरोग्यावर आयुष्यावर एखादं संकट येऊ शकतो आणि हा मातृसुखापासून वंचित होऊ शकतो. बघा, सिंपल सूत्र आहे, लक्षात ठेवा. जर का चतुर्थ भाव हा मातेचं स्थान, चतुर्थेश मातेचा कारक ग्रह आणि चंद्र हा मातेचा कारक ग्रह म्हटलेला आहे, म्हणून पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानावर जर का पापग्रहांच्या दृष्टी असतील, चतुर्थेश पापग्रहाने युक्त असेल आणि चंद्रासारखा ग्रह सुद्धा पापग्रहाने पीडित असेल अशुभ स्थानात, तर अशा पत्रिकेमध्ये मातृवियोग लवकर होऊ शकतो, म्हणजे त्याच्या मातेला दीर्घायुष्य नाही प्राप्त होऊ शकत. कळलंय तुम्हा लोकांना? राईट आहे. आता दुसरं सूत्र आपण शिकूया. दुसरं सूत्र लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला पत्रिका पाहत असतो त्यावेळेला आपल्याकडे एक लग्न कुंडली असते, एक चंद्र कुंडली असते. लग्न कुंडल्या आणि चंद्र कुंडल्यामध्ये पण फरक असतो. काही वेळेला लग्न कुंडली चंद्र कुंडली एकच असते. केव्हा एक असेल की त्याचा चंद्र ज्या राशीत असतो तोच प्रथम स्थानामध्ये लग्न कुंडलीमध्ये असेल तर त्याची लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली एकच झाली. पण बहुतांशी असं होत नाही. प्रत्येकाची लग्न कुंडली वेगळी आहे आणि चंद्र कुंडली वेगळी. चंद्र कुंडली म्हणजे आपण शिकलोय बेसिक मध्ये की चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपण लग्नी लिहितो आणि जे ग्रह लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये स्थित असतील तसेच ते त्या राशीमध्ये आपण लिहितो. बरोबर आहे. म्हणून काही वेळेला लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली पाहून आपण निर्णय घेत असतो. आपण ज्यावेळी एखाद्या लहान बालकाची पत्रिका पाहतो त्यावेळेला आपण त्याच्या लग्न कुंडलीचा विचार न करता काही वेळेला त्याच्या लहानपणी पत्रिका बघताना आपण त्याच्या चंद्र कुंडलीचा जास्तीत जास्त विचार करत असतो. तर तो का विचार करतो? कारण लक्षात ठेवा, लग्न म्हणजे डोकं आहे आणि चंद्र म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे. आपण ज्या वेळेला बाल्य अवस्थेमध्ये असतो, लहान असतो, त्यावेळेला आपण डोक्याने जास्ती विचार करत नाही, आपल्या बुद्धीने तेवढा विचार करत नाही, परंतु आपण मनाने जास्ती विचार करतो. म्हणजे भावनाशील विचार आपण जास्ती करतो, इमोशनल विचार आपण जास्ती करतो. म्हणून साधारण मूल हे 12-14 वर्षाचं असेपर्यंत आपण त्याच्या चंद्रकुंडलीचा जरूर विचार करावा. पण आज मी तुम्हाला एक जे सूत्र सांगणार आहे त्या सूत्रानुसार आपण ज्यावेळेला विचार करायचा आहे की आपल्याला दशेची फलं कशी मिळतील. दशेची फलं कळलं की नाही? तर दशेची फलं कशी मिळणार आहे त्यावेळेला आपल्याकडे एक असेल, समजा आपल्याकडे एक लग्न कुंडली आहे, एक आहे लग्न कुंडली आणि एक आहे आपल्याकडे चंद्र कुंडली. लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली बरोबरच रवी कुंडलीचा सुद्धा विचार करावा. रवी कुंडली म्हणजे जसा चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपण लग्नी लिहितो आणि चंद्र कुंडली बनवतो, तसाच रवी ज्या राशीत असतो ती रास लग्नी लिहून जसे ग्रह ज्या राशीत आहेत तसे ते मांडावीत पत्रिकेमध्ये. त्याला आपण म्हणतो रवी कुंडली. रवी कुंडलीमध्ये रवी प्रथम स्थानामध्ये येणार. ज्या राशीमध्ये म्हणजे 1 ते 12 राशीमध्ये रवी तुमच्या जन्माच्या वेळेला रवी ज्या राशीमध्ये स्थित असेल ती रास लग्नी लिहायची. म्हणजे आता उदाहरण म्हणून समजा
ऋषी आता आहे. ऋषी, तुझ्या कुंडलीमध्ये रवी कुठल्या राशीमध्ये स्थित आहे? रवी कुंभ राशीमध्ये स्थित आहे, बरोबर आहे. म्हणजेच समजा ही आपल्याकडे सॉरी, ही आपल्याकडे कुंभ रास आहे. ओके, म्हणजे समजून जा की रवी याचा कुंभ राशीमध्ये आहे. ओके, पत्रिकेमध्ये रवी त्याचा कुंभ राशीमध्ये असेल तर कुंभ रास रवी लिहायचं, कुंभ रास लग्नी लिहा आणि रवी प्रथम स्थानामध्ये लिहा. लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये ग्रह असतील त्याच राशीमध्ये मग ती ज्या ज्या राशीत असेल ते तुम्ही लिहा. ओके, म्हणजे तुमच्याकडे किती कुंडले तयार होतील? 3 कुंडले तयार होतील. एक आहे तुमची लग्न कुंडली, एक आहे चंद्र कुंडली. चंद्र कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपण लग्नी लिहायची, बरोबर आहे. आणि रवी कुंडलीमध्ये रवी ज्या राशीत आहे ती रास लग्नी लिहायची. आता ऋषीची लग्न रास कुठली आहे? ऋषीची लग्न रास आहे कुंभ, म्हणजे अनायसेर त्याची कुंभ रासच झालेली आहे तिकडे, बरोबर आहे. म्हणजे लग्न पण त्याचं कुंभ आहे आणि त्याचा रवी सुद्धा कुंभ राशीमध्येच आहे. म्हणजे काय झालं, त्याची लग्न कुंडली आणि रवी कुंडली ही एकच झाली. कळलं तुम्हाला आता? आता त्याची चंद्र कुंडली आपण पाहायची आहे. आता रवीची म्हणजे ऋषीची लग्न कुंडली सुद्धा कुंभ आहे आणि त्याची रवी कुंडली सुद्धा कुंभ आहे, कारण रवी त्याच्या जन्माच्या वेळेला कुंभ राशीमध्ये असतात, म्हणून आपण तो लग्नी लिहिला. म्हणजे त्याची आता लग्न कुंडली रवी कुंडली एकच झाली. लक्षात आलं मित्रांनो? आता आपल्याला पाहिजे की त्याची चंद्र कुंडली, म्हणजे त्याचा चंद्र पत्रिकेत कुठल्या राशीमध्ये आहे? मिथुन राशीमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, त्याचा रवी आहे मिथुन राशीमध्ये. म्हणजेच मिथुन राशी चक्रातली तिसरी रास म्हणजे चंद्र आपण इथे लिहिला. ओके, आता हीच रवीची, हीच ऋषीची लग्न कुंडली आणि हीच त्याची रवी कुंडली आणि त्याची आहे चंद्र कुंडली. आपल्याला ज्यावेळी दशा ऍक्टिव्ह असतात, दशा म्हणजे महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी, विदशा स्वामी येत असतात, ते आपल्या आयुष्यामध्ये काय काय इव्हेंट मिळतील, कसे मिळतील, हे आपल्याला महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी अधोरेखित करत असतात, आपल्याला सूचित करत असतात. राईट आहे, बरोबर आहे. हे पहा, लग्न कुंडली, रवी कुंडली आणि चंद्र कुंडलीमध्ये या तिघांमध्ये कॉमन काय आहे? या तिघांमध्ये जर कॉमन एखादी गोष्ट आली, कळलं की नाही, तर एखादा महादशा स्वामी लग्न कुंडली, रवी कुंडली किंवा चंद्र कुंडलीमध्ये 12 भावांपैकी एका भावाचा स्वामी दोन्ही कुंडल्यांमध्ये तोच असेल तर तो ग्रह त्याच्या दशेमध्ये त्याची शुभ अशुभ फलित देऊ शकतो, जोरदार. लक्षात आलं? याचा अर्थ लक्षात घ्या. आता याची लग्न कुंडली पण आहे कुंभ आणि रवी कुंडली पण आहे कुंभ. म्हणजे या ठिकाणी जर आपण कुंडली बनवली त्याची, तर आपल्याला हे दिसून येईल. लक्षात घ्या, ही त्याची लग्न कुंडली पण आहे आणि रवी कुंडली पण आहे. लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी. आणि त्याची आहे चंद्र कुंडली. चंद्र कुंडलीनुसार आपण आता त्याची कुंडली बनवतोय, तर इथे आपल्याला दिसून येईल लग्न कुंडली रवी कुंडली एकच असल्यामुळे ग्रह त्याचे दोन्ही बाजूने सारखेच होणार आहेत. म्हणजेच गुरु सारखा ग्रह विचार केला तर तो धनेश पण आहे आणि लाभेश पण आहे. लक्षात आलं? दोन्ही कुंडल्यांमध्ये धनेश पण आहे, लाभेश पण आहे. चंद्र सुद्धा षष्ठेश आहे, बुध सुद्धा पंचमेश आणि अष्टमेशच होणार आहे, आणि शुक्र चतुर्थेश पण होणार आहे आणि भाग्येश पण होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही कुंडल्यांमध्ये एकच ग्रह झालेले आहेत ते सगळे पूर्ण. आता त्याच्या कुंडलीमध्ये आपण पाहूया, कळलं की नाही, की त्याचे ग्रह कुठे कुठे बसलेले. त्याच्या कुंडलीमध्ये कुंभेत कोण कोण आहेत ग्रह? रवी आहे आणि अजून गुरु, बुध आणि शुक्र. ओके, हे कुंभ राशीमध्ये आहेत. रवी, गुरु, बुध, शुक्र कुंभ राशीमध्ये आहेत. आता त्याने सांगितलं की चंद्र त्याचा जो आहे तो चंद्र आहे मिथुन राशीमध्ये, बरोबर आहे. हा चंद्र आहे मिथुन राशीमध्ये. आता बाकी ग्रह कुठे आहेत? राहू तृतीय स्थानामध्ये,
हा राहू तृतीय स्थानामध्ये आहे, म्हणजे केतू नक्कीच त्याचा इथे समोर आहे. राहूच्या समोर नेहमी केतू असतो, बरोबर आहे. आणि शनी आणि मंगळ कुठे आहे? ओके, दशम स्थानामध्ये शनी आणि मंगळ आहे. ओके, एक साधारण लक्षात घ्या. लग्न कुंडली आणि रवी कुंडली एकच आहे. आणि चंद्र कुंडलीमध्ये इथे धनस्थानाचा स्वामी दोन्ही कुंडलीमध्ये गुरु आहे, तर इथे धनस्थानाचा स्वामी चंद्र आहे. म्हणजे तो काय दोन्ही कुंडलीला मॅच होणार नाही आता, पण मॅच कुठे होतोय जास्तीत जास्त? रवी कुंडली आणि लग्न कुंडलीला गुरु धनेश पण आणि लाभेश पण आहे, दोन्ही एकच आहे. आणि गुरु बरोबर लग्नातच बसलेला आहे. आता साधारण त्याला आताच्या वयामध्ये दशा कुठली सुरू आहे? बुध दशेमध्ये, महादशेमध्ये राहूची अंतर्दशा. बुध महादशेमध्ये राहूची अंतर्दशा त्याला सुरू आहे. म्हणजे बुध त्याच्या कुंडलीमध्ये, बुध जो ग्रह बसलेला आहे तो त्याच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी विराजमान आहे. महादशा कुठली आहे त्याला? महादशा आहे, बुध महादशा आहे आणि त्याच्यात राहू अंतर्दशा आहे. ओके, बुध महादशेमध्ये राहू अंतर्दशा आहे, म्हणजे बुध लग्न कुंडली आणि रवी कुंडलीला पंचम स्थानाचाच अधिपती आहे आणि अष्टम स्थानाचाच अधिपती आहे. लक्षात आलं? आणि राहूची अंतर्दशा त्याला लागलेली आहे. म्हणजे राहू या कुंडलीमध्ये बसलेला आहे तृतीय स्थानामध्ये, म्हणजे दोन्ही कुंडलीमध्ये तो तृतीय स्थानातच आहे. म्हणजे आता जोरदार फलित त्याला कुठे देणार आहे? तर तो पंचम, बुध पंचम स्थान, अष्टम स्थान, लग्न स्थानातच बसलेला आहे. म्हणजे तो त्याला पंचम, अष्टम आणि लग्न स्थानाची फलित देणार आहे, बरोबर आहे. आणि राहूची अंतर्दशा सुरू आहे आणि राहू बसलेला आहे तृतीय स्थानात. पण आपल्याला हे माहिती आहे की राहू हा ग्रह नेहमी भाडेकरू आहे. म्हणजेच राहू ज्या राशीमध्ये स्थित असतो त्या राशी स्वामीचं सगळं कार्यक्षेत्र तो करत असतो, बरोबर आहे. म्हणजेच राहू मंगळाच्या राशीमध्ये आहे, म्हणजेच राहू मंगळाचं पण कार्य करणार. याचाच अर्थ मंगळाच्या राशी ज्या आहेत मेष आणि वृश्चिक या तृतीय आणि दशम स्थानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच राहू दशम स्थानाचा पण अधिपती होणार आणि तृतीय स्थानाचा सुद्धा अधिपती होणार आहे, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, बुध महादशा आणि राहू अंतर्दशा सुरू आहे. त्याच्यामध्ये बुध पंचमेश आणि अष्टमेशवर पुन्हा लग्नी बसलेला आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की ऋषी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो आहे, ऋषी ज्योतिषशास्त्रामध्ये काम करतो आहे, त्याच्याबद्दल त्याचं आकर्षण जास्ती वाढलंय या बुध महादशेमध्ये. बुधाची महादशा केव्हा सुरू झाली? त्याला बुधाची महादशा केव्हा सुरू झाली? 2014 पासून त्याला बुधाची महादशा सुरू झालेली आहे, बरोबर आहे. आता बुधाची जशी महादशा सुरू झाली, बुध 17 वर्षासाठी आहे. म्हणजे 2014 अधिक 17 वर्ष 2031 पर्यंत त्याला बुध महादशा आहे. बुध महादशा कितीपर्यंत? 2031. म्हणजे जशी या ठिकाणी बुधाची महादशा सुरू झाली त्याला पंचम आणि अष्टम स्थान हे लागलेलं आहे. आणि जर आपण विचार केला तर पंचम आणि अष्टम स्थान लागत आहे, याचाच अर्थ तो या दोन, बुध जो ग्रह आहे तो लग्न कुंडलीने सुद्धा आणि रवी कुंडलीने सुद्धा 5 आणि 8चा कार्येश झालेला आहे. म्हणजेच तो जोरदार पंचम आणि अष्टम स्थानाची फलित देणार आहे. पंचम आणि अष्टम स्थानाची फलित तो देणार आहे. पंचम आणि अष्टम स्थानाची फलित देण्यात बुध लग्नस्थानी विराजमान झालाय. याचाच अर्थ 2014 पासून जशी महादशा बुधाची लागली, लग्न कुंडली आणि रवी कुंडलीने जोरदार त्याची फलित तिथून त्याला मिळतील. याचाच अर्थ पंचम स्थान हे विद्यास्थान पण आहे, एज्युकेशन पण आपण देतोय, कुठलं तरी कला पण आहे, IQ पण आहे आपला सगळा. अष्टम स्थान हे पण एक रिसर्च आहे, हे पण एक प्रकारचा लॉसेस पण आहेत त्या ठिकाणी. R&D पण आपण इकडूनच बघतोय, किंवा एखादं गूढ शास्त्र पण इकडूनच आपण पाहतो आहोत. 2014 पासून सुद्धा त्याला असं वाटणार जशी महादशा सुरू झाली आपण ज्योतिषशास्त्राकडे वळलं पाहिजे, ज्योतिषशास्त्राबद्दल अभ्यास केला पाहिजे, ज्योतिषशास्त्राबद्दल जाणून घ्यायला पाहिजे. कारण पंचम आणि अष्टम ही दोन्ही स्थानं ज्योतिषशास्त्राशी निगडीत आहे. पण आता तो फलादेश पंचम आणि अष्टमाचे देणार. याचाच अर्थ 2014 पासून त्याला मनापासून वाटणार की पंचम स्थानी विद्यार्थी पण आहेत, शिक्षण पण आहे, क्लासेस पण आहेत. पण पंचम स्थान हे दशम स्थान कर्माचं स्थान आहे, तर पंचम स्थान दशमाचं अष्टम स्थान आहे. दशम स्थान तुमचं कर्म आहे, तुमची नोकरी आहे.
पण या स्थानापासून हे स्थान केतू आहे 8वं आहे. बरोबर आहे. म्हणजेच दशम स्थान पण नोकरी, 6वं स्थान पण आपण एक सर्व्हिस इंडस्ट्री मानतोय, नोकरीचीच मानतोय, कनिष्ठ दर्जा मानतोय. पण पंचम स्थान याला विरोध करतोय षष्ठाला. षष्ठ स्थानाला ते पूर्ण काय करतोय, विरोध करतोय. म्हणजे 2014 पासून जशी बुधाची महादशा सुरू झाली तसं ऋषीला काय वाटणार आहे की आपण आपली नोकरी सोडून द्या आणि वेगळं काहीतरी करावं, माझे स्वतःचं काहीतरी स्थापन करावं, स्वतःचे माझे काहीतरी क्लासेस काढावे, विद्यार्थ्यांमध्ये जावं. कारण ह्याचा गुरु आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंभ राशीमध्ये, शुक्र पण कुंभ राशीमध्ये बसलेला आहे. गुरु आणि बुध पण कुंभ राशीमध्ये, शुक्र पण कुंभ राशीमध्ये. मागे एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, गुरु आणि बुधाचा ज्यावेळी संयोग होतो, गुरु आणि बुध ज्यावेळी युतीमध्ये असतात आणि ते वायू तत्वाच्या राशीमध्ये असतात, बुद्धिमत्तेच्या राशीमध्ये असतात. गुरु बुध युती, गुरु बुध त्रिकोण योग, नवपंचम योग सुद्धा असेल. रवी गुरु युती, रवी गुरु नवपंचम योग. ह्या गुरु आणि बुध दोघे एज्युकेशनचे कारक आहेत. अशा व्यक्ती नक्कीच एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करू शकतात. बरोबर आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ऋषी हा पहिला प्रोफेसर आहे. तो हायर स्टडीजच्या मुलांना शिकवत होता सगळं. म्हणजे त्याचा शिक्षण क्षेत्राशी संबंध आला. हे सगळ्यांना तुम्हाला क्लासमध्ये वारंवार माहिती आहे विद्यार्थ्यांना की तो काय करतोय किंवा काय नाही. मग त्याने पंचम स्थान पण ऍक्टिव्ह झालेले आहे. म्हणजे पंचम स्थान त्याला असं वाटलं की मी माझे स्वतःचे क्लासेस काढावे, मला विद्यार्थ्यांना शिकवावं. कारण विद्यार्थी कुठे, कुंडलीमध्ये आपण विद्यार्थी कुठे पाहतो, पंचम स्थान म्हणजे शिष्य, पंचम स्थान विद्यार्थी. म्हणजे त्याला असं वाटलं की मी कोणातरी विद्या द्यावी आणि त्याच्यासाठी मला माझी नोकरी सोडावी लागेल, मला माझे क्लासेस काढावे लागेल, मला शिक्षण क्षेत्रातच प्रगती करायची. कारण त्याचा गुरु आणि बुध दोघेही कुंभ राशीमध्ये बसलेले आहेत. इव्हन शुक्र पण बसलेला आहे. शुक्र पण हा शुक्राचार्य आहे, त्यांच्याकडे पण विद्या आहे. म्हणून गुरु शुक्र बुध हे सर्व कुंभ राशीमध्ये, रवी गुरु शुक्र बुध, म्हणून त्याला असं वाटतंय की मी विद्या करावं, माझे क्लासेस काढावे. 2014 पासून जशी बुधाची महादशा सुरू झाली तशी ऋषीला वाटलंच असेल ना की मी आता नोकरी सोडून द्यावी आणि मी कुठेतरी माझे स्वतःचे क्लासेस काढावे, मी स्वतःचं व्यवस्थापन करावं. वाटलं की नाही वाटलं? वाटलं ना एकदम पूर्ण. राईट आहे. बघा ऐका, म्हणजेच या ठिकाणी बुधाने ठरवलं, कारण लग्न कुंडली आणि रवी कुंडली एकच आहे आणि दोन्ही बाजूने पंचम आणि अष्टम बुध या 2 स्थानाचा अधिपती झाला. या 2 स्थानाचा अधिपती झाल्यामुळे त्याने त्याचे पॉझिटिव्ह फलादेश पण दिले आणि निगेटिव्ह फलादेश पण दिले. पण अष्टम स्थान पण झाल्यामुळे पंचम आणि अष्टम ही दोन्ही स्थानं ज्योतिषशास्त्राशी सुद्धा जोडलेली स्थानं आहेत. म्हणून कुठेतरी त्याला असं वाटलं की मी ज्योतिषशास्त्रामध्ये पण शिक्षण घ्यावं, ते करावं, इथे पण माझी आवड निर्माण झाली. कारण इथे अष्टम स्थान पण जागृत झालं, पंचम स्थान पण झालं. म्हणूनच तो आज ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास करतोय आणि तो पुन्हा नंतर अभ्यास करून त्याच्यावर रिसर्च करून तो इतरांना आता कन्सल्ट पण करायला त्याने सुरू केलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे का त्याने केलं, का तो कन्सल्ट करतो, का त्याच्याकडे कॉन्फिडन्स आला, का त्याला वाटतं की मी ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काम करावं? कारण त्याला दशा फार इम्पॉर्टंट आहे, दशा घेऊन. म्हणजे मला सांगायचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला आपण या कुंडल्यांचा अभ्यास करतोय सगळ्या, त्याला ज्योतिष सूत्र नीट लक्षात घ्या. मला सांगायचा मुद्दा महत्वाचा जो आहे तो लक्षात घ्या. ज्यावेळी एखादा ग्रह लग्न कुंडली, चंद्र कुंडली किंवा रवी कुंडली याने एकाच स्थानाचा एक अधिपती होत असेल, त्यावेळी तो प्लॅनेट त्याच्या दशेमध्ये त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम देऊ शकतो जोरदार. बरोबर आहे. याचाच अर्थ शुक्र हा चतुर्थेश पण आहे, शुक्र नवमेश पण आहे आणि शुक्र पुन्हा बसलेला आहे कुंभ राशीमध्ये. याचाच अर्थ शुक्राने चतुर्थ स्थान ऍक्टिव्ह केलं, जे लग्न कुंडलीत पण पाहायला मिळालं आणि पुन्हा आपल्याला रवी कुंडलीमध्ये पण पाहायला मिळालं. म्हणजे आपण हे सांगू शकतो, चतुर्थ स्थान हे सुद्धा एक विद्येचं एक स्थान आहे, हे सुद्धा एज्युकेशन आहे. परंतु चतुर्थ स्थान म्हणजे तुमचं स्वतःचं वाहन पण बघता आणि प्रॉपर्टी पण बघता. म्हणजे बुधामध्ये शुक्राची अंतर्दशा ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला हा व्यक्ती नक्कीच जागेबद्दल विचार करणार, जागा घेण्याबद्दल. म्हणजे पहिल्यांदा बुध महादशेमध्ये कोण सुरू होतो? बुधामध्ये बुध सुरू होतो, मग होतो बुधामध्ये केतू आणि मग होतो बुधामध्ये शुक्र. बरोबर आहे. म्हणजे साधारण ज्याला बुधामध्ये शुक्राचा कालावधी आला तो जर आपण कालावधी पाहिला तर साधारण 2.5 वर्ष बुधामध्ये बुध पकडून चला एक अंदाज. नंतर बुधामध्ये केतू आहे तर ती साधारण तुम्हाला 1 वर्षाची दशा पकडा, म्हणजे 2.5 1 3.5 वर्ष झालेली आहे. नंतर लागणाऱ्या बुधामध्ये शुक्र, ती लागणाऱ्या 3.5 वर्षांनी, म्हणजे साधारण 2014 साली त्याला
बुधाची महादशा सुरू झाली म्हणजे 3.5 वर्ष आपण कंप्लीट करूया. 2017 आपण जरी केलं साधारण 2017च्या वेळेला त्यांनी नक्की जागेबद्दल विचार केला असेल की मी स्वतःची प्रॉपर्टी घेतो, स्वतःचं घर घेतो. कारण राईट आहे. येस, म्हणजेच कारण चतुर्थ स्थान हे प्रॉपर्टीचं स्थान आहे. पण इथे त्याने जोरदार फलित दिली. का दिली? कारण चतुर्थेश शुक्र जो आहे तो लग्न कुंडलीचा पण चतुर्थेश शुक्र आहे आणि रवी कुंडलीचा सुद्धा चतुर्थेश शुक्र आहे. म्हणून इथे जोरदार प्रेडिक्शन आले की त्याला त्यावेळेला वाटलं बुधामध्ये शुक्राची अंतर्दशा, शुक्र चतुर्थ भावस्थानाचा अधिपती आहे, मी प्रॉपर्टी घ्यावी, मला प्रॉपर्टीचा योग आहे. म्हणजे साधारण आपण म्हणू शकतो की तुम्ही जातकाला तुम्ही सांगू शकता की तुम्ही साधारण या वर्षामध्ये प्रॉपर्टीबद्दल विचार करण्यात प्रॉपर्टी झाली. मग माझ्या आयुष्यात घडणारे इव्हेंट, माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या त्या वर्षीच का होऊ शकतात, त्या महादशेत त्या अंतर्दशेत का होऊ शकतात, याचाच इव्हेंट आपण पत्रिकेवरून काढायचा. मग त्याच्यासाठी लक्षात ठेवा आजचं ज्योतिष सूत्र काय मी सांगितलं की ज्या वेळेला कुंडलीमध्ये लग्न कुंडली मांडा, चंद्र कुंडली मांडा आणि रवी कुंडली मांडा. आणि ज्यावेळेला तुम्हाला जो दशास्वामी सुरू असेल तो दशास्वामी लग्न कुंडली चंद्र कुंडलीने किंवा चंद्र कुंडली रवी कुंडलीने किंवा लग्न कुंडली रवी कुंडलीने सुद्धा एकच भावाचा अधिपती होत असेल, त्यावेळी तो ग्रह त्याच्या दशा अंतर्दशा विदशेमध्ये त्या स्थानाची फलित शुभ किंवा अशुभ देऊ शकतो. आता आपल्याला फक्त सूत्र समजणं गरजेचं आहे. कळलंय सूत्र मी काय सांगितलं ते? राईट. आज मी तुम्हाला आता ह्याच लेक्चरमध्ये आता 2 सूत्र शिकवली. जे एक मातृवियोग बद्दल आपण पहिल्यांदा पाहिलं आणि नंतर दशा आपल्याला त्याच्या दशेमध्ये कसे इव्हेंट आयुष्यात आणू शकतं, कसे घडू शकतात याच्याबद्दलची माहिती दिली. अशीच सूत्र घेऊन आपण पुन्हा येऊ पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, वाचत राहा, ऐकत राहा. नमस्कार.